बस फाटक देखील आहेत आणि तिथे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हजेरी लावली आणि लाडकी बहीण योजना सगळ्यांना आता आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहे। त्याबरोबर त्यांनी आणखी एक आज खूप चांगली आनंदाची बातमी दिली, ती म्हणजे सुरक्षित बहीण योजना, जी मला आता या घडीला फार महत्त्वाची वाटते आणि मला हे ऐकून फार आनंद झाला आणि या योजनेची गरज आहे। पण देशामध्ये किंवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचे जे प्रश्न ते पुन्हा एकदा ऐरणीवर आले। महिला असुरक्षित आहे असं वाटतं की तुम्ही कलाकार सुद्धा आहे, देशभरात राज्यभरात फिरत असतात। हा फार गहन प्रश्न आहे आणि आता सगळ्या उत्साहाच्या वातावरणावर आपण या विषयात हात घालून विरजण नको पाडूया, परंतु आपण 365 दिवस सगळ्यांनी सजग राहणं गरजेचं आहे, जागरूक राहणं गरजेचं आहे आणि देश पातळीवर राज्य पातळीवर सामान्य नागरिक म्हणून सगळ्यांनीच आपापल्या परीनं काळजी घेणं आवश्यक आहे असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।